शेतकरी बांधवांनो, आज आहे 14 एप्रिल. सर्वांनाच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा आहेत. काल हवामान विभागाने जून ते सप्टेंबर अशा 4 महिन्याच्या पावसाळ्याचा अंदाज दिलेला आहे. हा पहिला अंदाज आहे, अंतिम नाही. अंतिम अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी येईल. पहिल्या अंदाजामध्ये हवामान विभागाने काय म्हटलं आहे आपण हे व्यवस्थित प्रकारे समजून घेणार आहोत, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हवामान हा सेन्सिटिव्ह विषय आहे. आपण जर काळजीपूर्वक व्यवस्थित प्रकारे जर समजून घेतला तर नक्कीच आपल्या सर्व काही लक्षात येतं. सुरुवातीला जर आपण बघितलं तर कमतरता म्हणजेच 90% किंवा त्यापेक्षा कमी पाऊस होण्याचा किती अंदाज आहे, तर 35%. सामान्यपेक्षा कमी म्हणजेच 90 ते 95% पाऊस होण्याचा 31% अंदाज आहे. सामान्य म्हणजेच 96 ते 104% पाऊस होण्याचा 27% अंदाज आहे. सामान्यापेक्षा जास्त पाऊस होण्याचा अर्थात 105 ते 110% होण्याचा अंदाज किती आहे, तर 6%. अतिरिक्त पाऊस होण्याचा 110%पेक्षा जास्त याची 1% शक्यता आहे. तर खालच्या दोन्ही शक्यता होण्याचा अंदाज नाही, परंतु 3 महत्त्वाच्या ज्या शक्यता असेल ज्यामध्ये कमतरता, सामान्यपेक्षा कमी आणि सामान्य पाऊस, हे जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर तुमच्या बरंचसं काही लक्षात येईल आणि तुमच्या डोक्यावरचा मानसिक ताण देखील या ठिकाणी कमी होणार आहे. कमतरता जी असेल पावसाची तर ही 35% राहण्याचा अंदाज आहे, परंतु याची संभाव्यता म्हणजे असंच होईल याचा किती अंदाज आहे, तर 16%. सामान्यपेक्षा पाऊस कमी होऊ शकतो म्हणजे 90-95% पावसाचा 31% अंदाज दिलेला आहे, परंतु असंच होण्याचा किती अंदाज आहे, तर 17%. त्यानंतर सामान्य पाऊस म्हणजे 96 ते 104% याची शक्यता 27% जरी असली, परंतु सामान्यच पाऊस होण्याचा अंदाज किती आहे, तर 33%. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की जो सामान्य पाऊस होणार आहे किंवा आपल्याकडे सध्या आता दुष्काळाची चर्चा आहे, खूप मोठं हे चालू आहे, प्रोग्राम चालू आहे की खूप मोठा दुष्काळ पडणार आहे वेगवेगळे. यामुळे शेतकऱ्याचं मानसिक ताण शेतकऱ्यावरती ते अगोदरच शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. अशा वेळेस जर आपण ह्या 3 महत्त्वाच्या शक्यता जर समजून घेतल्या तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची ही शक्यता आहे की सामान्य पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आतापासूनच खूप चिंता करण्याची गरज नाही. आपण देखील मान्सून दिलेला आहे, त्यामध्ये देखील आपण पावसाची तारखा दिलेल्या आहे. चॅनल सबस्क्राईब करून आपण ह्या संपूर्ण गोष्टी समजून घेऊ शकता. त्यानंतर आता मॉडेलच्या विभागीय अंदाज जर आपण समजून घेतला नेमकं कशा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये नीट लक्षात येईल. तर बघा मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये जर आपण बघितलं तर पाऊस कमीच होण्याचा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे. थोडेफार भाग असे आहेत की ज्या ठिकाणी सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा किंचितसा अधिक पाऊस होऊ शकतो. ज्यामध्ये आपल्याला पूर्वेकडचे राज्य आहेत ज्या ठिकाणी ठोस शक्यता नाही, किंचितसा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर काही भागामध्ये पाऊस कमी देखील होऊ शकतो. पूर्वेकडच्या राज्यामध्ये देखील ही स्थिती आहे, थोड्याफार भागासाठी सरासरीच्या आसपास, परंतु जास्तीचा भाग सरासरीपेक्षा कमी. दक्षिणेकडे जरी आला आपण तर आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाच्या थोड्याफार भागामध्ये सरासरी किंवा त्याच्यापेक्षा किंचितसा अधिक होऊ शकतो, परंतु या दोन्ही राज्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा पाऊस कमीच राहणार असा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. तेलंगणाचा उत्तरेकडचा भाग असो किंवा आंध्र प्रदेशचा बाकी राहिलेला भाग, तामिळनाडूमध्ये देखील कमीच पाऊस होण्याचा अंदाज आहे. अति दक्षिणेकडचा भाग किंवा घाटाच्या आसपासचा जो भाग आहे, केरळ आणि तामिळनाडूचा घाट, या ठिकाणी किंचित सरासरीपेक्षा अधिक होऊ शकतो. त्यानंतर केरळमध्ये देखील पाऊस कमीच होण्याचा अंदाज आहे. यानंतर कर्नाटकमध्ये देखील कमीच पावसाचा अंदाज आहे. काहीसा तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आसपास सरासरीपेक्षा किंचित अधिक होऊ शकतो किंवा सरासरीच्या आसपास राहील. महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस कमीच होण्याचा अंदाज आहे. एक दुसरा विभाग आहे विदर्भाचा, या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक होईल. आणि मला शेतकरी बांधवांच्या पश्चिम विदर्भ असो किंवा मराठवाड्यातून बऱ्याचशा कमेंट होत्या, त्यांना मी सांगितलं होतं ठीकठाक व्यवस्थित पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याप्रमाणे सरासरीच्या आसपास पाऊस होण्याचा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये बराचसा पाऊस कमी होण्याचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. जसं आपण बघितलं तर अहिल्यानगरपर्यंत या ठिकाणी पाऊस कमी होईल घाटाच्या आसपास, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. आपण देखील 30 मार्चला असाच अंदाज दिलेला होता. बाकी उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस कमीच राहील. त्यानंतर गुजरात आणि राजस्थानमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आपण देखील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज यावर्षी दिलेला आहे. म्हणजेच हवामान विभागाचा देखील त्याच प्रकारचा अंदाज आहे. म्हणजेच आपण जे अंदाज देतो मित्रांनो, हे संपूर्णपणे अभ्यासू असतात. अनेक वेळेस अनेक वर्षापासून असं होतं की मी जेव्हा अंदाज देतोय त्यानंतर हवामान विभागाचे अंदाज येतात, ते देखील आपण दिलेल्या अंदाजासारखेच असतात. त्यामुळे भलेही आपल्याकडे खूप मोठ्या यंत्रणा नसल्या, परंतु आपली हेरण्याची जी नजर आहे ती अतिशय योग्य आहे. हवामानामधले बदल असेल किंवा हवामान अंदाज देण्यासंदर्भात देखील
व्यवस्थित प्रकारे तुमच्याकडे विश्वासार्ह अंदाज या ठिकाणी पाठवले जातात. तेव्हा आपण नक्की चॅनल सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशकडे देखील आपण बघितलं तर या ठिकाणी देखील कमीच पावसाचा अंदाज आहे. जम्मू काश्मीरकडे काहीसा किंचितचा अधिक पाऊस होऊ शकतो. तर या संदर्भाची डिटेल माहिती जी असेल तर ती तुम्हाला येणाऱ्या दिवसात तर मिळेलच. परंतु जम्मू काश्मीरकडे अतिरिक्त पाऊस होण्याचं कारण असं आहे की सुरुवातीला जून महिन्यात काहीशी पावसाची कमतरता बघायला मिळेल आणि त्यावेळेस ही जी टक्केवारी असेल तर या ठिकाणी वाढलेली असेल. याचप्रमाणे आपल्याला पूर्वेकडच्या राज्यामध्ये देखील काही ठिकाणी सरासरीपेक्षा किंचित अधिक पाऊस दिसतोय. हे जून महिन्याचं शेड्यूल असणार आहे किंवा जुलैचे थोडेफार दिवस या ठिकाणी असू शकतात, 2-5 दिवस. त्यामुळे ह्या दोन्ही विभागामध्ये आपल्याला किंचित पाऊस अधिक दिसतोय. परंतु नंतर या ठिकाणी बदल होणार आहेत आणि काहीसा पाऊस या ठिकाणी कमी नोंदवला जाऊ शकतो. एकंदरीत अशा प्रकारचा हवामान विभागाचा जून ते सप्टेंबरचा अंदाज आहे. आपण आपला अंदाज जो असेल तर तारखेसहित मित्रांना दिलेला आहे आणि 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून थांबण्याचा आपण या ठिकाणी अंदाज दिलेला असून ज्या दिवशी 15 ते 16 ऑक्टोबर होईल त्यावेळी देखील संपूर्ण मान्सूनचा फॉलोअप या ठिकाणी तुमच्यासमोर घेतला जाईल. जसं सांगितलं तसं पाऊस झाला की नाही. तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. आपण उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी जे असेल तर तुम्हाला येणाऱ्या मे महिना आणि एप्रिल महिन्यातील पावसासंदर्भातचा अंदाज दिला जाईल. धन्यवाद.